नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही अद्वैतचे जे काही इस्त्रीचे कपडे असतात तर त्यावर टॉवेल ठेवते आणि परत ती आपल्या तोंडाला हात लावते की अगं कला, काय करतेस तू? अगं किती मोठी चूक करते. आणि चूक नाही, अक्षम्य असा अपराध आहे हा. अगं तू असा अद्वैतच्या चांदेकरच्या शर्टवर इस्त्रीच्या, तो पण त्याचा टॉवेल ठेवत होती. नाही नाही, जर हे कळले तर तो मला फासावर जाण्याचा हुकूम देईल. म्हणून पुन्हा तो टॉवेल काढून घेते आणि परत ती कपाट लावून घेते. काय हा माणूस, काय याची ही खोली, काय त्याच्या सवयी. आणि परत ते सगळं रूमकडे एक अशी टकलवून बघत असते आणि परत म्हणते की खरंच किती विचित्र आहे हे सर्व. कालपर्यंत ज्या चांदेकरच्या वागण्याला मी इरिटेट होत होते आणि आज तर चक्क तो माझा नवरा आहे. एवढा एका जाणीवमुळे मला सर्व काही अगदी सवयीच असल्यासारखं वाटायला सुरुवात झाली. कालपर्यंत हे सर्व काही खोलीतील त्याचं होतं, ही खोली सुद्धा त्याची होती आणि फक्त मी त्याच्या खोलीत राहत होते, एवढीच माझ्या मनामध्ये भावना होती. परंतु आता मात्र मी त्याची बायको म्हणून हे सर्व करते. अंबाबाई, आमच्या नात्याचं पुढे काय होईल हे मला माहिती नाही. मी अद्वैतवर प्रेम करू शकेल का आणि चांदेकर मला बायको म्हणून स्वीकारू शकेल का हे माहितीच नाही की खरंच काय होणार आहे. पण यातून मात्र पुढे काहीतरी चांगलं होईल यासाठी ह्या आशेने मी हे उचललेलं पाऊल आहे. आता मात्र त्याची बायको म्हणून या आशेने सर्व काही करते. बाकी काय होईल हे पुढे बघूया. त्यानंतर मात्र इकडे नैना आपल्या मोबाईल मधील काही ड्रेसची शॉपिंग करत असते. काही ऑनलाईन तिला ड्रेस खरेदी करायचे असतात आणि त्यात कोणता ड्रेस चांगला आहे म्हणून ती ड्रेस चॉईस करत असते. तेवढ्यात मात्र एक असा अननोन नंबरवरून कॉल येतो. तेव्हा नैना वैतागते आणि ह्या वेळेस मात्र आता मध्ये मध्ये कोण कॉल करत असेल तेव्हा ती कॉल उचलते. परंतु तो कॉल मात्र सौरभचा असतो. कारण सौरभ लगेच नैनाला म्हणतो की अगं, जर मी माझ्या स्वतःच्या मोबाईलवरून कॉल केला असता तर तू उचलला नसता. त्यासाठी मात्र मला दुसरा सिम कार्ड घ्यावा लागला. काय ग नैना, काय झाले, तू मला असे का तोडलेस? तेव्हा नैना म्हणते की हे बघ सौरव, अरे तुला माहिती आहे सगळं काही आता अगोदरच्या सारखे नाही राहिले रे. अरे येथे या घरामध्ये खूप असे स्ट्रिक्ट रूल्स आहेत. अगदी कठीण निर्णय घेणे सुद्धा अवघड असतात. अरे तुला काय सांगू सौरव, माझं दुखणं. तेव्हा लगेच सौरव म्हणतो की अगं नैना, अरे खोटं तरी तू काही नवीन तरी बोल. तेव्हा नैना म्हणते की अरे सौरव, अरे आपलं नातं असं काही नवीन नाही. आता मी जो कॉल बघितला ना अननोन नंबरवरून होता तरी सुद्धा मला आतून असे वाटले की नक्की हा कॉल तुझा होता. अरे मग म्हणूनच मी फोन लगेच रिसिव्ह केला. आणि सौरव, अरे तू बघितलं आहेस ना, मी जरा कोणाशी बोलले तर माझा नवरा कसा रिॲक्ट होता हे खरंच तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं ना. म्हणून मला असे वागावे लागते. आणि कसं की सगळी काही मुलं ही तुझ्यासारखी अंडरस्टँडिंग नसतात, म्हणून त्यामुळे मी तुझ्याशी जास्त कॉन्टॅक्ट खरंच ठेवू शकत नाही. परंतु मी तुला एक गोष्ट सांगते, अरे प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये फक्त तुझाच असा विषय असतो, तूच आठवत असतो. अरे सौरू, बोल ना काहीतरी. तू तर काहीच बोलायला तयार नाही, अगदी शांत बसलास आणि मी तर तुझ्याशी बोलते. सौरभला मात्र खूप राग येतो आणि तो म्हणतो की नैना चांदेकर, हे बघ, यात तुझे जे काही नाटक सुरू आहेत ना त्याचा माझ्यावर कोणताही असा परिणाम नाही होणार. त्यामुळे जे काही तुझं चाललेलं आहे ते नाटक आता तू बंद कर. तेव्हा नैना सुद्धा चिडते आणि नैना म्हणते की काय रे, कसले नाटक? आणि हे बघ, एकदा तरी तू मला फोन केला का आणि विचारलं का तुझी तब्येत कशी आहे म्हणून? त्यामुळे एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, हे असं फालतू फुकटचं आहे ना ते मी कधी कोणाचं ऐकून घेत नाही. चल जा मग, तुला जे करायचे असेल ते तू करू शकतो. आणि यापुढे मात्र एक गोष्ट लक्षात ठेव की मला फोन करायचा नाही म्हणजे नाही. आणि युजलेस बोलून ती फोन कट करते. तेव्हा सौरभला मात्र खूप राग येतो. तर नैनाही त्याच्यावर खूप राग होते की समजतो काय हा स्वतःला. तेव्हा आता नैनाने फोन कट केल्यानंतर सौरभला खूप राग येतो. सौरभ लगेच म्हणतो की बाद झालं नैना, आता तुझ्या ह्या प्रेग्नन्सीचं जे काही सिक्रेट आहे ते फक्त या जगात मलाच माहिती आहे. त्यामुळे तू आता बघतच राहा की मी काय करतो ते. त्यानंतर मात्र इकडे चांदेकर ज्वेलर्स मध्ये कॅबिन मध्ये राहुल आणि रोहिणी असतात. तर रोहिणी राहुलला म्हणत असते की राहुल, तुझ्यासाठी माझ्याकडे एक टास्क आहे. राहुल विचारतो की टास्क म्हणजे काय मम्मा, कसला टास्क? तर रोहिणी सांगू लागते की अद्वैत आणि कला या दोघातील अंतर वाढवायचं आणि हे फक्त तूच करणार आहे. तर राहुल म्हणतो की मॉम अगं पण. तेव्हा रोहिणी ऐकायला तयार नसते. रोहिणी म्हणते की राहुल, मी तुला जे काही सांगते ते फक्त तू अगोदर ऐकून घे.
आयुष्यभर तुला फडतरे म्हणून जगायचे असेल तर ठीक आहे, आणि जर तुला चांदेकर प्रॉपर्टीचा मालक व्हायचा असेल तर मी तुला जे काही सांगते अगदी तसेच तुला वागावे लागेल आणि तसेच करावे लागेल. आणि जर तू हे काहीच केले नाही तर डॅड मात्र तुला प्रॉपर्टीचा एकही हिस्सा नाही देणार. राहुल म्हणतो की मॉम अगं असं काही होणार नाही, चांदेकरांचा प्रॉपर्टीचा वारस शेवटी मीच होणार आहे. तेव्हा रोहिणी म्हणते की हो का, इतका परफेक्ट म्हणजे बोलतो, तुला बघायचं का कसं, तर चल मग तोपर्यंत तू कामाला लाग, मी आले. तोपर्यंत लगेच रोहिणी बाहेर जाते. काय कटकट आहे मम्माची म्हणून राहुल खूप वैतागतो. बसणं सुद्धा काही अर्थ नाही म्हणून तो सुद्धा तेथून बाहेर जातो. त्यानंतर मात्र इकडे बँकेवाले मॅनेजर आणि काही माणसं दिनकर खरे आणि संगीताच्या घरी येतात आणि दिनकरला म्हणतात की काय माणसं आहात हो तुम्ही, पतपेढीमध्ये जेव्हा कर्ज मागण्यासाठी येतात तेव्हा मात्र हातपाय जोडून अगदी दयामाया दाखवण्याची ऍक्टिंग तुम्ही करतात, म्हणजे कुणालाही तुमच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटेल की खरंच किती गरीब बिचारा माणूस आहे. परंतु जेव्हा मात्र पैसे भरण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही गायब असतात. मनात येईल तेव्हा एखादा महिना पैसे भरायचे, नाहीतर 2-2 महिने हातात फक्त तुरी द्यायची. तेव्हा संगीता रडतच हात जोडते, अहो नाही साहेब, आमचे हे कधी असं खोटं नाही बोलत हो, आणि हे बघा आमच्या हातात पैसे आल्यानंतर लगेच ते पैसे आम्ही तुम्हाला देऊन टाकूयात. दिनकर मात्र शांत असतो आणि तो रडतच असतो. तेव्हा ते साहेब म्हणतात की आता ते सर्व सोडून द्या, एकतर तुम्ही आमचं जे काही घराबद्दल कर्ज घेतलेलं आहे तर ते फेडत सुद्धा नाही, ते मात्र आता आम्ही नाही खपून घेणार. तुम्हाला आमचं नुकसान भरून काढायचे किंवा नाही, आणि जर ते काढायचे नसेल तर ते कसं, आणि या घराचे तुम्ही काय करायचे ठरवले ते सांगा. तेव्हा संगीता म्हणते की अहो साहेब असे काय करतात तुम्ही, हे आमचं राहतं घर आहे, आम्ही कुठे राहणार. तेव्हा तो लगेच साहेब म्हणतो की त्यात आम्ही काय करणार, आणि हे बघा एक पार्टी आहे, त्यांना आम्ही हेच घर चांगल्या किमतीत विकणार आहोत आणि तुमच्या डोक्यावरचं कर्ज फिटणार. हे ऐकल्यानंतर संगीता आणि दिनकर यांना खूप मोठा धक्का बसतो. मॅनेजर साहेब म्हणतात की पुढे काय करायचे असेल हे तुमचे तुम्ही बघा. तेव्हा संगीता दिनकरला रडतच म्हणत असते की अहो काहीतरी तुम्ही बोला, त्यांना समजावून सांगा. तेव्हा दिनकर त्यांच्या समोर हात जोडतो आणि रडत म्हणतो की हे बघा आम्हाला समजून घ्या, एकतर नुकतंच आमचं जगदंबा भांडार आहे तर ते दुकान जळालं आणि खूप मोठं आमचं नुकसान झालं. एकतर मिसळीचा स्टॉल आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित चालत नाही, आणि त्यात मात्र आमचं हे घर गेलं तर आम्ही रस्त्यावर येऊ, म्हणून दिनकर खूप हात जोडून विनवण्या करत असतो. अहो साहेब आम्हाला समजून घ्या, आम्ही रस्त्यावर येऊ, म्हणून हात जोडून तो खूप रडत असतो. संगीता सुद्धा अगदी तेच हात जोडते, रडत असते की साहेब अहो आमच्यावर दया करा, आम्हाला थोडीशी मुदत वाढून द्या, परंतु असे मात्र करू नका, आमचं घर विकू नका. अहो हे घर गेलं तर आम्ही रस्त्यावर येऊ, कुठे राहू आम्ही. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की तुमचं दरवेळेस हे नाटक असतात, नेहमी तुम्ही असेच करतात, अशी दयावया करता, आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तुमच्या मुलीची दुचाकी आणि घरातील काही सामान सुद्धा घेऊन गेलो होतो, पण तरी सुद्धा तुम्हाला लोकांना काही फरक नाही पडत. बाकी मला आता काही माहिती नाही, माझा निर्णय फायनल झालेला आहे, त्यामुळे आता हे घर फक्त विकणार म्हणजे विकणारच, आणि तेच सांगण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. आणि तेवढ्यात काजल येते आणि ते सर्व बघून काईला विचारते की आई अगं काय झाले, काय चाललंय हे सर्व. तेव्हा संगीता रडतच काजलला म्हणते अगं काजू हे आपलं घर विकायचं म्हणतात. तर ते ऐकून काजलला सुद्धा धक्का बसतो. काजल म्हणते की काय आई काय सांगतेस, तू शांत हो, रडू नको, अगोदर काहीतरी यातून मार्ग निघेल, परंतु तुम्ही मात्र दोघेही धीर सोडू नका. थांब मी लगेच कलाताईला फोन करते, म्हणून काजल आपला मोबाईल घ्यायला लागते. तोच लगेच संगीता तिला अडवते की थांब अगं तू कलाला काही करून हे फोन करून सांगू नकोस. एकतर अगोदर तिच्या डोक्याला तिच्या संसाराचं खूप टेन्शन आहे, आणि हा तिला ताण आणखीन जास्त वाढल्यानंतर आपल्यावर जी काही संकट आल्यानंतर आपण तिला आणखीन ताण देतो, त्यामुळे आता मात्र तिला आणखीन ताण देऊ नकोस काजल, तू तिला फोन करू नकोस, तिला काही कळायला नको. तेव्हा काजल म्हणते की आई अगं तू असं काय करतेस, कलाताईला तर सांगावं लागेलच ना, आणि जर तिला आपण हे काही सांगितलं नाही तर उलट ती आपल्यावर रागवेल, आणि तसेही या घराचे हप्ते ताईच भरत असते, मग इकडे काय चालले काय नाही हे तिला सांगायला नको का. तरी सुद्धा काजल फोन करायला घेते, परंतु संगीता जोरात नाही असे ओरडते, आणि काजलला म्हणते की तू गप राहा, कोणीही तिला काही सांगायचं नाही आणि कोणीही शांतच राहायचं, कलाला अजिबात यातील काही कळून द्यायचं नाही. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की मी तुम्हाला संध्याकाळपर्यंतची वेळ देतो, तोपर्यंत तुम्हाला जे काही सामान घरातील जे काही आहे गोष्टी त्या सर्व वस्तू बांधून ठेवायच्या असेल तर ती बांधावण तुम्ही करून ठेवा. मी संध्याकाळी परत येतो आणि तोपर्यंत हे घराचे पेपर्स आणि ती फाईल हातात देतो, आणि हा पेन त्या पेपर्सवर सह्या करा, आणि घर हे तुम्ही आमच्या ताब्यात दिले हे आम्हाला या पेपर्सवर लिहून द्या. तेव्हा दिनकर फक्त रडत असतो, आणि काजल म्हणते की बाबा अहो काय मी आता नक्की काय करू, म्हणून
काजलला आणि संगीताला दिनकरला खूप मोठा धक्का बसतो. दिनकर सह्या करायला घेतो तर काजल म्हणते की बाबा सह्या करू नका, तर संगीताला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा दिनकर अगदी आपल्या म्हणजे छातीवर दगड ठेवून सह्या करायला घेतो. हात असा थरथर कापत असतो. संगीता हात जोडते, अहो साहेब काहीतरी करा, मार्ग निघेल, परंतु घर मात्र आमचे विकू नका, म्हणून त्यांच्या खूप असे विनवण्या सुरू असतात. आणि शेवटी दिनकर त्या पेपर्सवर सह्या करतो. संगीता सुद्धा खूप रडत असते आणि काजल सुद्धा खूप रडत असते. आणि पेपर्स घेऊन ते मॅनेजर आणि साहेब लोक निघून जातात. तेव्हा दिनकर, संगीता आणि काजल हे खाली बसतात. संगीता आणि दिनकर तर खूप रडत असतो. काजल त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते. काजल म्हणत असते की आई आणि बाबा रडू नका, मी तुम्हाला सांगत होते की कलाताईला आपण फोन करून हे सर्व सांगूयात, तिनं नक्की काहीतरी केलं असतं. त्यानंतर इकडे मात्र नयनाला सौरभ पुन्हा कॉल करतो. तेव्हा सौरभचा कॉल बघून ती पुन्हा घेते आणि खूप अशी त्याच्यावर ओरडते, मी तुला सांगितलं होतं की पुन्हा पुन्हा मला कॉल करू नका, तरी सुद्धा तू कशाला कॉल करतोस रे, म्हणून खूप भडकते. आणि थांब आता मी तुला ब्लॉक करते. तेव्हा सौरभ म्हणतो की अगं अगं ओके नैनू, कर तू तुझी विश पूर्ण कर, माझा नंबर ब्लॉक कर. तेव्हा नैना रागाने म्हणते की हे बघ फोन ठेव. तेव्हा ती फोन ठेवणार तोच लगेच सौरभ म्हणतो, अरे चा एकतर सांगायचं राहूनच गेलो, अगं तुझ्या घरी मी एक पार्सल पाठवलेलं आहे, ते मात्र दुसऱ्या कुणाच्या हाती लागून देऊ नकोस. तेव्हा नैना विचारते की कसलं पार्सल. तेव्हा सौरभ म्हणतो की तुझे गिफ्ट तुझ्या प्रेग्नन्सीचे आहे ना जे खरे रिपोर्ट ते. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकल्यानंतर नैनाच्या पायाखालची जमीन हादरते. नैनाला खूप मोठा धक्का बसतो की आता काय करू आणि काय नाही. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल सुद्धा वाजते. तेव्हा नैना तर खूप घाबरते आणि कलाही आपल्या अद्वैतचा विचार करत आपल्या रूम मध्ये बसलेले असते आणि तिच्या कानावर सुद्धा बेलचा आवाज ऐकू येतो, म्हणून ती सुद्धा घाईने जायला निघते. नक्की कोण आले असेल म्हणून ती दरवाजा उघडायला जाते, परंतु नैना मात्र बघत उभी असते. तेव्हा सौरभ म्हणत असतो की अगं नैना बेल वाजते, जा ना दरवाजा उघड, अगं धावत जा आणि पटकन तुझे दार उघड. तेव्हा नैना मात्र खूप चिडते. नैना म्हणते की तू मात्र मुद्दाम केले ना ही सर्व. सौरभ म्हणतो की नाही अगं नाही, आणि जोरजोराने हसायला सुरुवात करतो, परंतु नैना रागाने फोन कट करते आणि ती सुद्धा घाईने खाली येते. पण तिच्या अगोदर मात्र कला खाली आलेली असते आणि कला ही दरवाजात तो जो काही मुलगा ते म्हणजे घेऊन थांबलेला असतो ते रिपोर्ट. तेव्हा कला येते आणि त्याच्या हातातील रिपोर्ट घेते आणि तेवढ्यात मात्र नैना घाईघाईने येते, तर कला ही रिपोर्ट हातात घेते. तर नैना हे पाहते आणि नैना धावतच येते. कला ते रिपोर्ट उघडणार तोच लगेच नैना तिच्या हातातून ते रिपोर्ट घेते आणि कलावरच ओरडते आणि कलाला धमकावून म्हणते की किती वेळेस तुला सांगितले ग माझ्या गोष्टीमध्ये नाक खुपसू नकोस. तेव्हा कला म्हणते की काय ग तुझ्या गोष्टीत म्हणजे. तर नैना म्हणते की काय ग तुला इतकी साधे सुद्धा मॅनर्स नाहीत का, दुसऱ्याची लेटर्स दुसऱ्याचं जे काही पार्सल आहे ते असे ओपन करून बघायचे नसतात, हे माझं पार्सल आहे. तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की ताई हे बघ त्यावरती कुणाचं सुद्धा नाव नाही, म्हणून मी उघडून बघत होते. आणि काय ग तुला कसं माहिती की ते तुझ्यासाठीच आहे म्हणून. तेव्हा आता नैनाला काय उत्तर देऊ काही समजत नाही आणि ती कलावरच ओरडते, कलाला शटअप म्हणते आणि जर परत माझ्या गोष्टीत नाक खुपसलं तर याद राख असे कलालाच धमकावून ठेवते. तेव्हा कलाला सुद्धा नैनाचा खूप राग येतो, तर नैना रूम मध्ये आतमध्ये निघून जाते. तेव्हा कला विचार करते की अशी काय आहे ही, नक्की त्या पार्सल मध्ये काय होतं हे मात्र मला आता कळायलाच हवं असं कला ठरवते. त्यानंतर इकडे जो अद्वैत असतो तर कोल्हापूर पतसंस्था असते, जेथे दिनकर खरे आणि संगीता खरे यांनी त्या बँकेत घर आपलं म्हणजे कर्ज घेतलेलं असतं घरावर. तर तेथे येतो आणि तेथील तो मॅनेजरला विचारतो की काय हो मला एक गोष्ट सांगा, येथील मॅनेजर कुठे आहे, ते कुठे गेले, यांना मला भेटायचं. तेव्हा ते सांगत असतात की सॉरी सर, अहो मॅनेजर सर येथे नाहीत, मी त्यांना फोन सुद्धा केला होता परंतु त्यांचा फोन सुद्धा नाही लागत. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे पण ते कुठे आहेत ते तुम्ही सांगू शकताल का. तेव्हा तो माणूस सांगायला सुरुवात करतो की दिनकर खरे यांच्या घराच्या संदर्भात जे काही कर्ज घेतले होते तर त्या कर्जाविषयी ते बोलणी करायला त्यांच्या घरीच गेलेत, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देऊ का. तर लगेच अद्वैत म्हणतो की नाही मला माहिती आहे, पत्ता वगैरे काही नको, आणि थँक्यू बोलून अद्वैत लगेच तिकडे जायला निघतो. आणि तेव्हा अद्वैत गाडीतून निघून जातो तोच लगेच राहुलची गाडी तेथे येते आणि तो अद्वैतची गाडी पाहतो आणि अद्वैत येथे पतसंस्थेत काय करत होता याचा तो विचार करत असतो. नक्की काहीतरी गडबड आहे की अद्वैत येथे पतसंस्थेत का आला असेल, त्यामुळे हा चान्स मात्र मिस करता येणार नाही, म्हणून तो लगेच अद्वैतच्या मागे जायला निघतो आणि परत तो गाडी वळून पतसंस्थेमध्ये येतो आणि तेथे विचारपूस करत असतो की अद्वैत येथे कशासाठी आला होता. आणि मुद्दाम तो म्हणतो की एक्सक्यूज मी, आणि त्या माणसाला विचारतो की मला पतसंस्थेचा असा टाइम व्यवस्थित कोणता आहे तो हवा होता.
तेव्हा ते सांगतात की सकाळी 9 तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. तर राहुल म्हणतो की ओके, परंतु राहुल मात्र आता अद्वैत येथे कशासाठी आला होता हे काढून घ्यायचे होते, म्हणून तो थोडस जायचं नाटक करतो आणि पुन्हा त्या माणसाला विचारतो की मला एक गोष्ट सांगा, अद्वैत चांदेकर आता इथे आले होते? तेव्हा तो माणूस सांगायला सुरुवात करतो की ते सर आले आणि गेले, फक्त त्यांना आमच्या ब्रांच मॅनेजर साहेबांना भेटायचे होते, परंतु ते इथे नसल्यामुळे ते डायरेक्ट निघून गेले. तेव्हा ते सर्व ऐकल्यानंतर राहुल विचार करतो की याचं आता इथे या मॅनेजरकडे काय काम असेल, नक्की काहीतरी शिस्त आहे, म्हणून तो लगेच त्या माणसाला थँक्यू बोलतो आणि तो सुद्धा तिकडे येतो. त्यानंतर इकडे दिनकर, संगीता आणि हे घरात येतात आणि जे काही आपलं सर्व सामान आहे तर ते एका पोताड्यात भरतात. तेव्हा जो काही फॅमिली फोटो असतो तर संगीता अगदी त्यावर हात फिरून पाहत असते आणि रडत असते. तेव्हा काजल ही त्यांना म्हणत असते की बाबा, आई, आपण आता जे काही करतो ते खरंच खूप चुकीचं आहे. आपण हा सर्व मॅटर ताईला एकदा सांगूयात, नक्की ती त्यातून काहीतरी मार्ग काढेल. अहो, निदान पैसे तरी आपण तिच्याकडून घ्यायचे नाहीत, परंतु निदान तिला हे सर्व सांगायला हवं, डिस्कस करायला हवं, नक्की ती काहीतरी आपल्यासाठी करेलच, म्हणून प्लीज असे रिक्वेस्ट ती करत असते. परंतु संगीता काजलवरच ओरडते की काजल, मी तुला एकदा सांगितले ना, कलाला या बाबतीत काही बोलायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा काजल सुद्धा रडतच विचारते की मग आई, आपण काय करणार आहोत ते तरी सांग ना, हे सर्व आपलं सामान घेऊन आपण कुठे राहायला जाणार आहोत? तेव्हा संगीता सुद्धा रडत म्हणते की अगं, मला सुद्धा कळेनासे झाले की आपण कुठे जायचे, काय करायचे. आणि संगीता दिनकरला म्हणते की हे बघा, आपण आपल्या घरावरचे अधिकार असे सहजासहजी नाही सोडायचे. आपण एक काम करूयात, आपण परत पसंतीत जाऊयात आणि त्या माणसाशी एकदा बोलूयात. अहो, जरा विचार करा, एका रात्रीत आपण असं घर कसं काय शोधायचं? अहो, आपण काहीतरी करायला पाहिजे लो, म्हणून ती दिनकरला खूप असं सांगत असते. परंतु दिनकरच्या तोंडातून एकही असा शब्द निघत नसतो, तो फक्त ऐकत असतो आणि रडत असतो आणि सामानाची बांधबांध करत असतो. तरी सुद्धा तो संगीताला म्हणतो की आता मात्र काय ऐकायचं राहिलं, असं काय बघायचं राहिलं आणि काय बोलायचं राहिलं? खरंच मला काही समजण्याचे झाले की देव सुद्धा आपल्याला कुठल्या जन्माची शिक्षा द्यायला लागला, काही समजण्याचे झाले. माझंच नक्की मागच्या जन्मीचं काहीतरी पाप असणार, म्हणून आता ह्या जन्मात मला ते भोगायला आले आणि माझ्या बरोबर तुमचे सुद्धा फरफट होते. त्यामुळे संगे आता मला काही सुद्धा बोलायचे नाही, जे ठरलं ते करायचं. तेव्हा संगीता रडत म्हणते की हे असं आहे, तुमचं जे ठरलं ते करायचं, असं बोलून कुठे चालत असते का? अहो, असं काय करतात तुम्ही? अहो, हे आपलं राहतं घर आहे हो. तेव्हा दिनकर म्हणतो की संगे, हे बघ, आता मात्र चर्चा करू नको, जे सामान आहे ना ते बांध आणि चल इथून. तेव्हा संगीता म्हणते की सामान मी बांधेलो, मी तुमच्या बरोबर येईल, परंतु या घराच्या आठवणी मी कसे विसरू? या घरातील आठवणी संपणार नाही. या घराचा उंबरटा ओलांडूनच मी तुमचा हात धरून आत आले होते. माझ्या 3 सोन्यासारख्या मुलींना मी या घरातच जन्म दिला. त्यांचं रडणं, हसणं, खिदळणं, बागडणं हे सर्व काही या घराने पाहिलं आणि आता समद काही ते मला या डोळ्यासमोर माझ्या दिसते. माझ्या कानाला ते सर्व त्यांचं हसणं ऐकायला येतं. आपले सगळे सण आपण येथे साजरे केलेत या घरामध्ये. या घराशी आपलं किती प्रेम असं बांधील आहे. दिवाळी, दसरा, गणपती हे सर्व सण आपण या घरातच साजरे केलेत हो. आणि या घराच्या अंगणात तुम्ही मूर्त्या घडवायच्या आणि तुमच्या पाठोपाठ माझी कला सुद्धा येते या अंगणातच मूर्त्या घडवायची. मग त्या सर्व आठवणी कशा बांधू, मी कशा बरोबर घेऊ? म्हणून संगीता खूप रडत असते. आपला फोटो अगदी जीवाशी धरते आणि कुरटाळून खूप रडते. दिनकर सुद्धा खूप रडत त्रास करून घेत असतो आणि संगे, अगं, आता कोणताही पर्याय आपल्याकडे दुसरा राहिलेला नाही. अगं, तुझ्या कशा या घरात आठवणी आहेत, तशा माझ्या सुद्धा या घराशी जोडलेल्या खूप असे आठवणी आहेत ग. या घरात जेव्हा बाबांनी पहिलं घर बांधायला घेतलं तेव्हा मात्र बाबांचं जे काही बोट होतं तेव्हा आम्ही त्यांच्या बोटाला धरून होतो. तेव्हा बाबा मला म्हटले होते की दीना, हे घर तुझं आहे, माझ्या माघारी तुला हे घर जपायचं, परंतु मी मात्र जपू शकलो नाही. परिस्थिती समोर मी हारलो संगे, म्हणून दिनकर खूप रडत असतो. मी हारलो संगे, मी हारलो. काजलला सुद्धा त्या दोघांची अवस्था बघवत नसते, ती सुद्धा त्यांच्या बरोबर खूप रडत असते. तेव्हा संगीता ही स्वतःला सावरते आणि त्यांना धीर देते. हे बघा, असा धीर सोडून आपल्याला नाही चालणार, आपण मात्र असं हरायचं नाही. आपण इतकी काम करूयात, खूप मेहनत करू आणि हे सर्व कर्ज फेडून टाकू, पण तरीही हे घर आपण नाही सोडायचं. तेव्हा काजल उठते. काजल रडतच म्हणते की बाबा, आई जे बोलते ते अगदी बरोबर आहे, आपण खूप कष्ट करूयात. हल्ली मी सुद्धा कॅफेमध्ये जाते आणि आता परत ओव्हर टाइम करून मी कॅफेमध्ये जाईल आणि तेथे काम करेल. आपण परत सगळे पैसे कमवूयात आणि हे कर्ज आपण फेडूयात. परंतु बाबा, प्लीज हे घर विकू नका, काहीतरी करा प्लीज, हे घर विकू नका. दिनकर म्हणतो की नाही काजे, अगं, या अगोदर सुद्धा हे सर्व आपण केले तरी सुद्धा मी कर्जाचे हप्ते नाही फेडू शकलो. आता मात्र काही होणार नाही, शक्य नाही. आणि तेवढ्यात बँकेचे लोक परत येतात आणि तो कडक मॅनेजर म्हणतो, चला आता तुमचं झालं ना सर्व सामान बांधून, लवकर घर खाली कला. तर लगेच दिनकर रडत आपले डोळे पुसतो आणि हो साहेब, करतो आम्ही
लवकरच घर खाली करतो आणि रडतच संगीता आणि काजलला म्हणतो की चला सर्व सामान घ्या आणि तो उठतो आणि सर्वजण ते तिघे पण आपलं सामान बाहेर घेतात. संगीता सुद्धा तो फोटो बॅग मध्ये ठेवते आणि सर्व पोती ते बांधलेले असतात तर ते बाहेर घेऊन ठेवतात अंगणामध्ये आणि आपल्या बॅगा घेऊन रडतच बाहेर येत असतात. आणि तेव्हा तो बँकेचा माणूस लगेच आपला दरवाजा लावून घेतो आणि त्या दरवाजाला कुलूप लावतो आणि ते निघून जातात. तर संगीता आणि दिनकर हे त्या घराकडे बघत रडत असतात. संगीता म्हणते की आता आपण काय करायचे हो. तेव्हा दिनकर संगीताला समजावतो की या घराचा संबंध आता आपला इतका पुरताच होता असे समजायचे. जर आपण तसा विचार केला तरच आपला होणारा जो काही मनाचा त्रास आहे तो कमी होईल. पण तरी सुद्धा संगीता खूप रडत असते. तर दिनकर तिला म्हणतो की शांत राहा आणि चल आता आपल्याला आता निघावे लागेल आणि ते आपल्या बॅग घेऊन निघणार. तोच तिथे अद्वैत येतो. अद्वैत त्या दोघांकडे बघून विचारतो की मिसेस खरे आणि मिस्टर खरे काय झाले. तेव्हा दिनकर त्याच्यासमोर हात जोडतो आणि खाली मान घालतात. कोणी काही सांगायला तयार नसतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा जे काही झाले ते सांगा की नक्की काय झाले ते. मी आता पस्तावून गेलो होतो आणि तेथे गेल्यानंतर मला समजलं की त्यांची काही माणसं मॅनेजर साहेब येथे आले होते. मला सिच्युएशनचा अंदाज आला म्हणून घाईने मी इथे आलो. मिसेस खरे आहो तुम्ही तरी सांगा. तर संगीता दिनकरकडे पाहत असते आणि दिनकर संगीताकडे. नक्की आता कोणीही बोलायला आणि काही सांगायला तयार नसतात. ते फक्त रडत असतात. तर अद्वैत काजलला विचारतो की काजल काय झाले. तेव्हा काजल म्हणते की हो दाजी मी सांगते तुम्हाला सर्व. तेव्हा संगीता काजलवर ओरडते की काजल शांत राहा. तेव्हा काजल रडतच म्हणते की आई अगं तू तायडीला सुद्धा काही सांगून दिलं नाही. निदान दाजीला तरी सांगून दे. संगीता नाही नाही करत असते पण तरी सुद्धा काजल काही ऐकत नाही आणि आता मात्र तुम्हाला अडवू नकोस. आणि घडलेला सर्व प्रकार काजल ही अद्वैतला सांगते. कारण त्या मॅनेजर साहेबांनी आमच्या घराला कुलूप लावलं, आम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि त्या पेपर्सवर बाबांच्या सह्या घेतल्या. हे ऐकून मात्र अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत दिनकर संगीता आणि काजल म्हणतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरी चला. तेव्हा दिनकर हात जोडतो. हे आमचे भोग आहे, आम्हाला ते भोगून द्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला आता हेच कळतं की या सिच्युएशन मध्ये फक्त तुम्हाला मदतीची गरज आहे. तेव्हा दिनकर म्हणत असतो की तुम्ही आमच्या कलाला काही कळून देऊ नका. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी तुमच्या मुलीला काही एक कळून देणार नाही. आणि तो सुद्धा हात जोडतो. मी तुमच्या विनंतीला मान देतो, मग तुम्ही सुद्धा माझ्या विनंतीला मान द्या आणि प्लीज तुम्ही माझ्यासोबत घरी चला. तेव्हा आता अद्वैत त्यांना घरी घेऊन जातो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.